स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर हो मंडळी, आज मी नवीन हेअर कलर ट्राय करणार आहे. याच्या आधी ना मी एक हेअर कलरवर एक व्हिडिओ बनवला होता, जो गोदरेज ब्लॅक नॅचरल म्हणून एक मेहंदी आहे, कलर आहे. अगदी 42 रुपयात त्यावेळेला मिळत होता. आतापर्यंत मी 50 रुपयापर्यंत घेतला. तर तोही खूप छान आहे कलर खरं तर. पण तो ना प्रत्येक 1-1.5 महिन्याने आपल्याला तो करावा लागतो आणि त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण आहे ना, ते सर्वात जास्त आहे. त्यामुळे ना तो कलर केल्यामुळे ना अजून जे पण काही ग्रे हेअर्स नसतील ना, ते सुद्धा ग्रे होत आहेत. तर अशा पद्धतीने माझे पण बघा, जे काळे खरे-खरे होते ना केस, तेही ग्रे व्हायला लागलेले आहेत. तर म्हटलं चला आता आपण एखादा ऑर्गॅनिक जो कलर आहे ना, तो आपण ट्राय करूयात. तर म्हणून मी आज ऑनलाईन मागवलेला आहे. तो म्हणजे इंडस व्हॅलीचा ऑर्गॅनिकली नॅचरल कलर आहे. तर मी जो कलर लावणार आहे तो ब्राउन कलर आहे. डार्क ब्राउन आहे. याच्यामध्ये ब्लॅक शेड आहे, बर्गंडी आहे, ब्राउन आहे, डार्क ब्राउन आहे. असे 4 शेड्स आहेत. तर मी मागवलेला आहे तो डार्क ब्राउन. मी नेहमी ब्राउन किंवा डार्क ब्राउनच कलर करते, कारण माझे जे ॲक्चुअल ओरिजिनल हेअर्स आहेत ना, ते थोडेसे ब्राउन शेडमध्ये आहेत. त्याच्यामुळे मी डार्क ब्राउन डार्क ब्लॅक वगैरे वापरत नाही, कारण ते खूपच काळे-काळे वाटतात केस मग. तर हा कलर ना मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. त्यामुळे आता जो पॅक आहे तो मी तुमच्या समोरच पहिल्यांदा ओपन करणार आहे आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे बनवल्यानंतर सुद्धा ना मी 1 महिन्याने हा पोस्ट करणार आहे. कारण व्हिडिओच्या शेवटी ना ह्याचा मला काय रिझल्ट मिळाला आहे, या कलरचे जे पण काही रिव्ह्यूज आहेत ते मी नक्की देईन आणि त्याच्यानंतरच तुम्ही हा कलर ट्राय करा. तर या कलरच्या बॉक्समध्ये काय-काय मिळणार आहे, हे तुम्हाला आता मी दाखवते. त्याच्या आधी हा कलर मी ऑनलाईन मागवलेला आहे. तर त्याची जी पण काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर हा कलर खरं तर इकडे आहे ₹349 ला. तुम्हाला फ्रंट कॅमेराना पण मी दाखवते. पण तो मला ऑफरमध्ये ना ₹249 ला मिळालेला आहे आणि हा ना ट्रायल पॅक आहे. तर मी हा ट्रायल पॅक ऑनलाईन मागवलेला आहे. याच्या आतमध्ये काय-काय आहे, हा कसा यूज करायचा आहे आणि हा जेल बेस कलर आहे. तर याची आधी तुम्हाला थोडक्यात मी माहिती देते. पण हा कलर लावायच्या आधी आपले केस हे आपण वॉश केलेले असावेत. जवळ-जवळ 8 ते 10 दिवसांनी जर आपण वॉश करत असू किंवा 2 ते 3 दिवसांनी वॉश करत असू ना, पण केस नेहमी वॉश केलेले असावेत. कारण का ना आपण वॉश केले नसतील ना केस, तर आपल्या स्कॅल्पवर धूळ किंवा एक चिकट म्हणजे आपण म्हणतो ना मळ जमा झालेला असतो आणि त्याच्यावर जर आपण असे हे कलर अप्लाय केले ना, तर त्या कलरचं त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तर केमिकल असतं. तर त्याचं आणि आपल्या त्या धुळीचं काहीतरी रिएक्शन होऊन ना आपल्या स्कॅल्पवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे कधीही कोणताही हेअर कलर करताना ना आधी हेअर वॉश करून घ्यायचा. तर मी काल हेअर वॉश केलेला आहे. तर आज मी म्हटलं चला आज वेळ आहे, तर मी हेअर कलर करून घेते. तर तुम्हाला आधी दाखवते की त्या इंडस व्हॅलीच्या या बॉक्समध्ये काय-काय आलेलं आहे. तर चला आधी त्याचे मी डिटेल्स तुम्हाला सांगते. तर हा बघा मंडळी, हा आहे इंडस व्हॅलीचा डॅमेज फ्री जेल कलर आहे. तर याच्यामध्ये ना हा कलर जो आहे तो एकदम जेंटल आहे, इफेक्टिव्ह आहे, एक्स्ट्रा सेफ आहे. सिंगल ॲप्लिकेशन ट्रायल पॅक आहे हा. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये 90% जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते केमिकल फ्री आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर बाकीच्या ज्या कलर्समध्ये ना केमिकल्स असतात, पण कंपॅरिझनली या कलरमध्ये केमिकल्स कमी आहेत. कोणताही हेअर कलर हा केमिकल फ्री नसतो. त्यांनी कितीही ॲड देऊ देत की हा केमिकल फ्री कलर आहे, पण थोडं तरी केमिकल हे प्रत्येक हेअर कलरमध्ये असणारच आहे. पण थोड्याफार प्रमाणात 10%च ह्याच्यामध्ये केमिकल असणार आहे. मला नक्की माहीत नाही आहे, पण 90% जर केमिकल फ्री आहे याचा अर्थ 10% ह्याच्यामध्ये केमिकल आहेत. तर हा खरा पॅक आहे ना ₹349 आहे, पण तो मला आता ऑफरमध्ये ₹249 मिळालेला आहे आणि हा मी ट्रायल पॅक मागवलेला आहे. आणि हा डॉक्टर टेस्टेड आहे हा कलर आणि ऑर्गॅनिकली नॅचरल आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे आणि ह्या कलरमध्ये काय-काय आहे, तर ॲलोवेरा आहे, जोजोबा आहे, त्याच्यानंतर ऑरेंज आहे. बऱ्याच काही गोष्टी ह्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये दिलेल्या आहेत, जे आपल्या केसांना नरिश करतात, छान स्मूथ करतात. आणि आपण जर हा बॉक्स जर मागवला ना, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना ऑर्गॅनिकली कोणते-कोणते हर्ब्स आहेत ना, हे अगदी व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा भरपूर शेड्स येतात. तर ते शेड्ससुद्धा इथे दिलेले आहेत. तर मी इथे डार्क ब्राउन मागवलेला आहे
आणि ह्याच्यावर काय काय येतं इथे दिलेलं आहे. तरीसुद्धा मी आता हा बॉक्स ओपन करते आणि बघते ह्याच्या आतमध्ये काय काय मिळालेलं आहे ते. तर मी इथे ना हेअर कलर करण्यासाठी एवढे क्लिप्स घेतलेले आहेत, जेणेकरून मी माझे हेअर्स सेक्युअर करू शकते. आणि त्याच्यानंतर हा माझ्याकडे जो ब्रश आहे, जे मी पहिले हेअर कलर करत होती, तर त्याचा जो ब्रश आहे तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे. आणि हा माझा हेअर कलरचाच कोम आहे, तो मी वेगळा सेपरेटली ठेवलेला असतोय. तर हा मी आता कोम इथे वापरणार आहे. तर चला आधी हा पॅक आपण ओपन करून बघूयात की ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर आता या हेअर कलरच्या बॉक्समध्ये काय काय आलेलं आहे. तर आपण जो काचेचा बाउल घेतो ना, त्याच्याऐवजी त्यांनी अशी एक प्लेट दिलेली आहे ब्लॅक कलरची, ज्याच्यामध्ये आपण तो कलर काढून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये ना आपल्याला एक मेन म्हणजे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा शेड्स दिलेले आहेत. एक तर एक ब्लॅक शेड मिळतो, एक मीडियम ब्राऊन, एक डार्क ब्राऊन आणि एक लाईट ब्राऊन. तर मी इथे डार्क ब्राऊन मागवलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये हा एक जेल कलर आलेला आहे. या जेल कलरची इथे पावडर आहे, मी दाखवते तुम्हाला पुढे. त्याच्यानंतर हे येलो ऑरेंज जेल आलेलं आहे. तर हे दोन्ही पण आपल्याला समप्रमाणात मिक्स करायचं आहे. हे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल जे आलेलं आहे ते मी वाचून घेतलेलं आहे. इकडे सगळे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत असे, तर ते मी वाचलेले आहेत. आणि त्याचबरोबर ना एक ना शॅम्पूसुद्धा आलेला आहे. तर हा जो शॅम्पू आहे ना, तो कलर प्रोटेक्टेड शॅम्पू असतो. त्यामुळे हा कलर लावल्यानंतर एक अर्धा तास 35-40 मिनटं ठेवायचा आणि त्याच्यानंतर या कलर प्रोटेक्टिव्ह कंडिशनिंग शॅम्पूने आपण वॉश करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना हा हेअर अल्टिमा स्पा दिलेला आहे. तर ही जी मास्क आहे हा पण लावायचा, एक 10 मिनटं ठेवायचा आणि हेअर वॉश करून टाकायचं, ज्याच्यामुळे काय होणार ना, केस एकदम स्मूथ राहतील. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये एक हँड ग्लोव्ज पण आलेला आहे आणि ब्रशसुद्धा आलेला आहे. त्या ब्रशच्या एका बाजूला कोम आहे आणि एका बाजूला ब्रश आहे. तर आता हे सगळं यूज करून ना मी माझा हेअर कलर करायला घेते. आणि 30-35 मिनटं ठेवल्यानंतर मी वॉश करून तुम्हाला दाखवेन की केस कसे रफ वाटतायत का, स्मूथ वाटतायत का. तर आधी मी ना हेअर कलर करायला घेते. तर मंडळी आता मी कलर करायला घेते. तर आता ह्याच्यामध्ये ना मी असा हा कलर बनवून घेतलेला आहे. मी सगळा कलर घेतलेला आहे. तर खूप छान पॅकिंग आहे. तर हे जे वरचं पॅकिंग होतं हे तुम्ही बघितलं, त्याच्या आतमध्ये हे असं फोल्ड करून पॅकिंग होतं. आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा ना अशी एक छोटीशी पुडी होती खरं तर. तर एवढ्या छोट्या पुडीमध्ये पावडर होती, ती पावडर मी घेतली. आणि त्याच्यानंतर ही जी पूर्ण ऑरेंज जेलची जी पूर्ण ट्यूब होती ती त्याच्यामध्ये मी मिक्स केली आणि पूर्ण जेल बेस तो कलर मी रेडी केलेला आहे. तर हा मी पूर्ण कलर आता मी माझ्या केसांना यूज करणार आहे. आणि या कलरचा जो स्मेल आहे ना तो ऑरेंज फ्लेवर आहे. तर त्यामुळे ना छान स्मेल तर छान येतोय. तर आता मी अप्लाय करायला सुरुवात करते. तर बघा तुम्हाला मी दाखवते की माझे केस किती ग्रे झालेले आहेत. खरं तर तो कलर यूज करून करून ना माझे केस खूपच म्हणजे वयाच्या मानाने खूपच पांढरे झालेले आहेत. तर हे बघा थोडे थोडे तुम्हाला दिसत आहेत का किती पांढरे झाले आहेत केस ते. तर आता ह्याच्यावर मी अप्लाय करणार आहे. तर कोमने ना आधी मी व्यवस्थित विंचरून घेणार आहे, 2 पार्टिशन्स करणार आहे. आणि एक साईडचे केस म्हणजे एक साईडची जी बाजू आहे ती मी सेक्युअर करून घेणार आहे. मी पूर्ण हेअर कलर कसा करणार आहे ते तुम्हाला दाखवणार नाही, ते तुम्हाला आता माहीत असेलच. आणि तुम्हाला व्हिडिओ शूट करता करता मला ते हेअर कलर प्रॉपर करता येणार नाही. तर असं मी ना 2 ते पार्टिशन केलेले आहेत प्रॉपर. तर हे बघा किती पांढरे झालेले आहेत केस, आतमध्ये आपल्याला दिसत नाही. तर असं पार्टिशन करून ना आधी मी पूर्ण एक पार्टीने लावून घेणार आहे, एक पार्टिशन लावून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी बरेचसे क्लिप घेतलेले आहेत. आपले जे रेग्युलर क्लिप आहेत ते मी मोठे मोठे क्लिप आणून ठेवते, जे मी फक्त हेअर कलरसाठीच यूज करते. एरवी मी ते यूज करत नाही. माझे जे रेग्युलर केसांना टाय करायचे जे क्लिप्स असतात ना ते वेगळे असतात. तर आता मी ही जी बाजू आहे ती मी सेफली अशी बाजूला टाय करून घेणार आहे. ही मी नंतर बाजू घेणार. आणि आता इकडून मी आता एक एक पाठीमागून आहे ना एक 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 आता हे मी असे पार्टिशन करून घेणार आणि एक एक लावणार. याच्याबरोबर ना 2 हे असे प्लास्टिकचे हँड ग्लोव्ज मिळालेले आहेत. तर मी आता एक यूज करणार आहे, एक ठेवून देणार आहे.
कारण दोन्ही काही यूज होणार नाही आणि इतके मोठे आले आहेत. माझा हात केवढा आहे आणि हे हँडग्लोव्स केवढे आहेत. तर हे बघा, आता मी असं घातलेलं आहे आणि प्रॉपर मी सिक्युअर करून घेते. एक छोटासा रबर घेतलेला आहे आणि त्या रबरने मी प्रॉपर टाय करून घेते, म्हणजे ना तो हलणार नाही कलर लावताना मध्ये मध्ये. तर अशा पद्धतीने मी टाय करून घेतलेला आहे. म्हणजे कसं ब्रशने नाही लावता आलं ना तरी आपण असं असं करून ना प्रॉपर लावू शकतो आणि क्लिपने टाय करू शकतो. तर आता मी पुढूनच स्टार्ट करते. तर हे बघा, आता हा कलर आहे तो आता मी आता एक असं लावून ना, आणि कलर लावल्यानंतर ना प्रॉपर कोम करायचं. मग काय होतं ना, कलर आपल्याला कमी लागतो कम्पॅरिझनली आणि ना तो पूर्ण केसांमध्ये ना प्रॉपर असा तो लावला पण जातो, लागला जातो प्रॉपर. तो पूर्ण खालपर्यंत आहे ना स्प्रेड पण होतो, आपल्याला वेगळं स्प्रेड करायची गरज नाही. तर आता ना मी माझा कलर प्रॉपर लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आत्ताच माझा हेअर कलर करून झालेला आहे आणि मी 40 मिनटं तरी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून टाकणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हेअर कसे मला रफ वाटत आहेत का स्मूथ वाटत आहेत. तर तो सुद्धा रिव्ह्यू मी तुम्हाला देते. तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर मंडळी, आता मी मस्त छान असं हेअर कलर करून हेअर वॉश केलेले आहेत आणि बघा ब्राऊन शेड इथे आता दिसते आहे. पण समोरून मला असं वाटतं की जरा ब्लॅक ब्लॅक झाले आहेत केस. पण छान आहे. जेव्हा आपण हेअर कलर वॉश करतो ना तेव्हा सगळं काळं पाणी निघतं आणि तेव्हा ना थोडेसे हाताला हेअर्स ना ड्राय वाटतात. तर मी सुद्धा घाबरले होते की हाताला खूपच ड्राय वाटत आहेत केस. पण त्याच्यानंतर जेव्हा मी शॅम्पू लावला ना तेव्हा थोडेसे स्मूथ झाले. 50 to 60% हेअर्स स्मूथ झाले. आणि त्याच्यानंतर पुन्हा जे स्पाचं जे क्रीम दिलेलं ना तर ते लावल्यानंतर अजूनच स्मूथ झाले केस. आणि आता मी मस्त छान थोडंसं हेअर ड्रायरसुद्धा फिरवलं आहे हेअर्सवरून. तर बघा किती स्मूथ वाटत आहेत केस. मी आता केसांवरून तुम्हाला हात फिरवून दाखवते. तर एकदम स्मूथ आहेत, तर स्मूथ वाटत आहे. तर हा कलर ट्राय करायला खरंच काही हरकत नाही आहे. पण हा व्हिडिओ मी ना थोडा लेट अपलोड करेन, कारण का त्या बॉक्सवर लिहिलेलं आहे की 28 वॉशपर्यंत हा कलर जाणार नाही. मग 28 वॉश म्हणजे जवळजवळ 7 महिने होतात. तर ॲटलिस्ट ते 4-5 महिने जरी हा कलर आपल्या हेअर्सवर टिकला ना तरी आपले पैसे बसून. कारण 349मध्ये काय पाहिजे. खरं तर मी तो पूर्ण कलर वापरला. मी अर्धा कलर जरी वापरला असता ना तरी झालं असतं. पण मला तेव्हा अंदाज नाही कळला की पूर्ण कलर लागला तर, म्हणून मी नंतरचा शेवटचा अर्धा कलर असाच जबरदस्ती लावला आहे केसांवर. तर माझा अर्ध्या कलर म्हणजे अर्ध्या त्या पावडरमध्ये माझं काम झालं असतं. आणि बघा माझ्या केसांची लेंथ एवढी आहे, हे बघा एवढी तरी केसांची लेंथ आहे. तर 2दा तो कलर पुरू शकतो. म्हणजे वर्षातून जर 2दा आपल्याला करायचा असेल, जर हा कलर 6 महिने टिकला ना तर वर्षातून 2दा 349 म्हणजे 350 रुपीज काय वाईट आहे. आणि मस्त छान असा कलर आलेला आहे, छान. आणि ना असं हे बघा शॅडोमध्ये किती छान अशी ब्राऊन शेड दिसते आहे, छान दिसते आहे. तर काही हरकत नाही आहे. तर माझ्याकडून या कलरला म्हणजे डन आहे की हा कलर तुम्ही लावू शकता. पण हा कलर लावण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. केसांच्या मागे, कानाच्या मागे थोडेसे केस असतात ना त्याच्यावर थोडंसं लावून बघा, कुठे इचिंग होत नाही आहे ना किंवा खाज येत नाही आहे ना, एकदा चेक करा. कोणताही नवीन कलर लावताना ना एकदा चेक करायचा. मी सांगते म्हणून तुम्ही लावू नका, कारण प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी असू शकते. तर इंडस व्हॅलीचा हा डॅमेज फ्री जेल कलर आहे ना तो खरंच अप्रतिम आहे. तुम्ही लावा आणि एक्सपिरियन्स घ्या आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर चला, याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.